अगर ये विधेयक पारित होता है तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो जाएगा। जैसे ये पारित हो जाए, मैं कल एडवर्टाइजमेंट दे करके सबका धन्यवाद करने के लिए तैयार हूं। सबके फोटो छपवाने के लिए तैयार हूं। क्रेडिट आप ले लो, चलो। क्रेडिट की चिंता है क्या है जी? ले लो ना क्रेडिट। भैया महिलाओं का आरक्षण का बिल 2023 में पास हुआ ना। तो जिसकी फोटो छपवानी है सरकारी खर्चे से हम करवा देंगे। चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते। सामने से क्रेडिट का ब्लैंक चेक आपको दे रहा हूं। भूल गए आप, आपने विशेष अधिवेशन बुलाया है। महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया है, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है। हमने विरोध किया था महिला आरक्षण को, इस वक्त बुलाया सर, जबकि देश में 5 राज्यों में चुनाव शुरू है। ऐसा नहीं हुआ। आपने आरक्षण का बिल डिलिमिटेशन के साथ जोड़ा है, तब विरोध हो रहा है। करो आरक्षण का बिल अभी पास कर देते, छोड़ दो डिलिमिटेशन का बिल। हमारी महामहिम राष्ट्रपति जी को इसी सदन के उद्घाटन पर आपने नहीं बुलाया, ढूंढ गए। समय की बात है, ये समय अभी क्यों? ये पहला सवाल। क्या जून जुलाई में नहीं कर सकते थे? ब्रिजभूषण सिंह नहीं भूलना, महिलाओं के सम्मान करने वाले लोग हैं क्या? ये महिलाओं के सम्मान की बात करते हैं। नमस्कार प्रेक्षकांनो, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहताय महासागर न्यूज। खरं तर नारी शक्ती वंदन विधेयक पास करण्याकरिता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे। या विधेयकाला विरोधकांनी देखील विरोध दाखवलाच नाही, पण आज संसदेच्या पवित्र सभागृहात लोकशाहीचा एक असा अध्याय लिहिला गेलाय जिथे शब्दांच्या शस्त्रांनी आणि भावनांच्या कल्लोळाने संपूर्ण देश ढवळून निघालाय। नारी शक्ती वंदन या केवळ नावापुरत्या राहिलेल्या विधेयकाला जेव्हा संसदेच्या पटलावरती मांडण्यात आलं तेव्हा सत्तेच्या सिंहासनावरून आश्वासनांची खैरात झाली, तर विरोधकांच्या बाकावरून धारदार प्रश्नांची बाण सुटली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा या विधेयकाचं सुतोवाच केलं तेव्हा त्यांच्या शब्दात एक भावनिक साध होती। यावेळेस जर विधेयकाला विरोध झाला तर देशाची मातृशक्ती आपल्याला कदापि क्षमा करणार नाही, असा जणू काही त्यांनी इशाराच दिलाय। संमतीचा हात पुढे करा आणि तुमच्या सन्मानांचे फलक मी सरकारी खर्चाने देशभर लावेल, असं आश्वासन देखील मोदी यांनी दिले। हमें क्रेडिट नहीं चाहिए। जैसे ये पारित हो जाए, मैं कल एडवर्टाइजमेंट दे करके सबका धन्यवाद करने के लिए तैयार हूं। सबके फोटो छपवाने के लिए तैयार हूं। क्रेडिट आप ले लो, चलो। क्रेडिट की चिंता है क्या है जी? ले लो ना क्रेडिट। आपको जिसकी फोटो छपवानी है सरकारी खर्चे से हम करवा देंगे। विधेयक म्हणजे केवळ कर्तव्य नसून स्त्रियांप्रती केलेले एक प्रायश्चित असल्याचं भाष्य त्यांनी या ठिकाणी केले। पण हे प्रायश्चित खरोखर अंतःकरणातून आहे का आगामी निवडणुकीचं गणित मांडण्यासाठी रचलेला हा एक चक्रव्यूह आहे, असा प्रश्न आज संपूर्ण देशाला पडलाय। याच प्रश्नाला धार लावत खासदार अमोल कोल्हे यांनी सत्तेच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली। 2023 मध्येच या विधेयकाचा उदो झालाय। ते विधेयक डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या नावाखाली अंधातरी का ठेवलं गेलंय, हा कोल्हे यांचा सवाल सत्ताधाऱ्यांच्या धोरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरलाय। तर दुसरीकडे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या रोखठोक शैलीत सत्तेला आरसा दाखवला। 2029च्या निवडणुका अजून तर दूरच आहेत, पण 5 राज्यांच्या निवडणुकींचा उंबरठा ओलांडण्यासाठी तर ही घाई केली जात नाही ना, असा बोचरा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय। सावंत यांनी केवळ वेळेवरच बोट ठेवले नाही, तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून सरकारला थारेवरती धरलंय। एका बाजूला नारी शक्तीचा जयघोष करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावरती गंभीर आरोप होतात अशा नेत्यांना पाठीशी घालायचंय, हा दुटप्पीपणा कशासाठी, असा सवाल त्यांनी या सरकारची कोंडी करत विचारलाय। महिलांना केवळ आरक्षणाचं गाजर दाखवण्यापेक्षा त्यांना समाजात सुरक्षित वावरता येईल असं निर्भय वातावरण देणं हेच लोकशाहीचं प्रथम कर्तव्य असायला पाहिजे, ही अमोल कोल्हे यांची मांडणी मनाला भिडणारी ठरली। डिलिमिटेशनचा मुद्दा तर लोकशाहीच्या अस्तित्वावरतीच घाला घालणारा ठरू शकतोय, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। जर उद्या संसदेत 815 सदस्य आले तर त्या गोंधळात सर्वसामान्यांचा आवाज पोहोचणार तरी कसा? जिथे लोकसंख्या जास्त तिथे प्रतिनिधी जास्त। मग ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे त्या मतदारसंघांच्या हक्काचं काय, हा प्रश्न म्हणजे संघराज रचनेच्या भविष्याला पडलेले एक मोठं कोड आहे।
आजची ही चर्चा केवळ एका विधेयकापुरती नव्हती, तर ती होती स्त्रियांच्या सन्मानांची आणि सत्यांच्या गणितांची आणि लोकशाहीच्या नैतिकतेची. आता पाहायचं हे आहे की नारी शक्ती वंदन खरोखरच महिलांच्या आयुष्यात पहाट घेऊन येते की केवळ निवडणुकीच्या जाहिरातीमधील एक रंगीत पान ठरते. तुम्हाला काय वाटतं? या विरोधकामागे खरंच स्त्रियांचं हित आहे का केवळ राजकारण? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.